नमस्कार, स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तर आमच्या घरी आगमन झाले होते गणपती बाप्पाचे। तर आमची तयारी वगैरे काहीच झालेली नव्हती, कारण की आमचं गणपती बाप्पा बसवायचे की नाही हे काही म्हणजे फिक्स नव्हतं। आम्हाला माहीतच नव्हतं की गणपती बाप्पा यावर्षी आमच्या घरी बसवायचे आहेत। तर म्हणजे एक थोडंसं वैयक्तिक कारण आहे त्यामुळे तर अचानक माहीत झालं आणि त्यामुळे काही तयारी नव्हती। तर त्यामुळे आम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पा आणले आणि गणपती बाप्पाचं स्वागत वगैरे करून घेतलं। तर वेदांतीनं गणपती बाप्पांची आरती वगैरे छान अशी करून घेतली आणि ओवाळून घेतलं। तर इकडे तुम्ही बघू शकता, तर छान असा टेबलवरती मस्त असं स्वास्तिक वगैरे काढून ठेवलं आणि त्यानंतर आम्ही राशी वगैरे मांडल्या, कारण की मुहूर्त वगैरे निघून गेला असता, त्यामुळे पटपट आवरून घेतलं। आणि मागील वर्षी तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल का की मी जी तयारी आहे ती खूप छान अशी केली होती, पण ह्या वर्षी आमचं थोडंसं कारणामुळं राहिलं होते बसवायचं गणपती बाप्पा। तर गणपती बाप्पा वगैरे घरात आल्यानंतर छान अशा राशी वगैरे छान अशा मांडून घेतल्या आणि त्यानंतर मन मी घेते तुझं मन आमच्या काकाने गणपती थांब मन परत आमच्या काकाने जास्तच काढलेले खरं का? हो वासरू ओरडून काय नाही खातायस का? त्याला ठुलंच नाही। हाय, कुठून आलात तुम्ही? तर इकडे मामांनी टोपी वगैरे घालून घेतली आणि तर आता त्यानंतर आत्या आणि त्यांना बोलावून आत्या गेल्या होत्या थोडंसं बाहेर। तर त्यांना पूजेचा पहिला मान जो आहे तर तो घरातील आपण कर्ते व्यक्तीला वगैरे देतो। तर मामांनी आणि आत्यांनी छान अशी पूजा वगैरे करून घेतली। तर मामांचं चाललं होतं की कमळ लागतं गणपती बसवण्यासाठी। तर हे काही म्हणजे मला माहीत नव्हतं, तर म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम आपण नक्की करूया नेक्स्ट इयरला। तर अगदी छान आणि धूमधडाक्यामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत देखील करूया। तर तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पा पुढे छान असे रांगोळी वगैरे राशी वगैरे घालून घेतल्या आणि त्यानंतर आत्यांनी आणि मामांनी दोघांनी मिळून आरती अशी करून घेतली। करता तू करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन। धूपम दीपम म्हणजे आपण कापूर वगैरे सर्व लावतो, तर अगदी त्याचप्रमाणे करून घेतलं होते आणि सिंपल साध्या पद्धतीने आम्ही आरती वगैरे करून घेतली। आणि रोजचा जो पोळी भाजीचा नैवेद्य असतो तो गणपती बाप्पा पुढे ठेवला होता आणि पटपट असे मोदक बनवून घेतले गणपती बाप्पांसाठी। तर इकडे आरती वगैरे ओवाळून झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता राशी वगैरे तर छान अशा मांडून घेतल्या होत्या। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाचे स्वागत केले होते। तर त्यानंतर महालक्ष्मीसाठी मी गेले होते आमच्या सरांकडे। तर त्यांच्या तिथं मी आणि माझ्यासोबतच्या मॅडम आहेत तर त्या गेलो होतो आम्ही त्यांच्या घरी। तर त्यांच्या घरच्या महालक्ष्मी तुम्ही बघू शकता, खूप छान आणि सुंदर अशा महालक्ष्मी त्यांनी बसवलेल्या होत्या। तर समोरचं डेकोरेशन वगैरे आणि विशेष म्हणजे त्यांच्या महालक्ष्मीला छत वगैरे काही नसतं, म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचं पूर्वजांपासूनच परंपरा आहे ती की त्यांना ते छत वगैरे घालत नाही। तर त्यानंतर आम्ही जेवणे वगैरे करून घेतली। तर त्या मॅडमने आम्हाला जेवणे वगैरे म्हणजे आम्हाला खरं हळदी कुंकवासाठी आणि जेवणासाठीच आमंत्रित केलं होतं। तर इकडे आम्ही महालक्ष्मी दर्शन वगैरे घेतले आणि छान अशी जेवणे करून घेतली। तर असा होता आपला आजचा छानसा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आणखी एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।